नालासोपाऱ्यामध्ये कॅब चालकाच्या आत्महत्येनं खळबळ माजलेली आहे। आंदोलनादरम्यान कॅब चालकानं आत्महत्या केली। दर परवडत नाहीत म्हणून कॅब चालकांचं आंदोलन सुरू आहे आणि अशातच एका कॅब चालकानं आत्महत्या केल्यानं आता खळबळ माजलेली आहे। आपल्याकडे काल संध्याकाळी 9:20 ला त्याचे नातेवाईक त्यांना घेऊन आले होते। डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली त्यावेळी त्यांचं ऑलरेडी डेथ झालं होतं। नातेवाईकांनी हिस्ट्री दिली की घरी त्यांनी बहुतेक काही जहर खाल्लं होतं। आता ते एक्झॅक्टली काय झालंय त्यासाठी बॉडी आपण पोस्टमॉर्टमला पाठवलंय। चालकांचा गोंधळ सुरू आहे काय आम्हाला त्याबद्दल जास्त काही डिटेल्स नाही। ते फक्त त्यांनी पंचनामा केला आणि पोस्टमॉर्टम साठी बॉडी कडवलं। वाहन चालक होता असं आम्हाला कळवण्यात आलं आहे। सनोज सक्सेना त्यांचं नाव होतं। प्रतिनिधी विपुल पाटील यांच्याकडून आपण आणखी तपशील घेणार आहोत। विपुल पाटील, या सगळ्या दरम्यान आणखी नेमकं त्यांच्या नातेवाईकांनी काही म्हटलेलं आहे का? या सगळ्या संदर्भात आता त्यांची काही मागणी आहे का? नक्कीच जी सध्या मी आता ज्या रुग्णालयाबाहेर पाहू या ठिकाणी संपूर्ण ते रुग्णालय आहेत, तर चालक आहेत त्या रुग्णालयाबाहेर या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचा गोंधळ सुरू आहे। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार नेमकी काय घटना आहे आणि नेमकं काय आहे। काय सांगाल, काय नेमके प्रकार घडलेला आहे का सांगा? आमचा एक ड्रायव्हर बंधू होता, त्याचं नाव सनोज सक्सेना। त्याने काल रात्री 20 लोक त्याने आत्महत्या केली, कारण की गेले 12-15 दिवसांसाठी ओढावून चालू आहे। सगळ्या गाड्या होत्या आत्महत्या केली। आता ओढून आम्ही रस्त्यावर आम्हाला परवडत नाही चालवण्यामध्ये काही अजून काय आम्हाला त्याच्यावरती काय कळत नाही अजून आम्ही सगळे बाकी आम्हाला रेट द्यावा जेणेकरून गाडी चालवायला परवडेल। एक तर सीएनजी महाग, प्रत्येक गोष्टीचा महाग रेट काय आपल्याला वाटत नाही। विपुल, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचण्यात काही तांत्रिक अडचणी येतात, पण एकंदरीत तुम्ही ज्या प्रतिक्रिया घेतल्या त्याच्यावरून आता कदाचित हे आंदोलन आणखी उग्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण थेट कॅब चालकाने या ठिकाणी आत्महत्या केली आहे।